लकी स्ट्रायकर्स टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडशी निर्णय घेतलाय. आर के द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने स्ट्राईक इन कडे बॅटर राहतोय. बॅटर आहे कैवल्य पाटील. नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आहे. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू अजून आला नाही. महत्वपूर्ण मॅच आहे. फिल्डिंग लकी स्ट्रायकर टीमचा अतिरिक्त खेळाडू आलाय. हितेश लाखा आलेत. यस गेम इज ऑन. दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू आलेत. आता हा मॅच प्रसाद त्या ठिकाणी आहेत वतारे. गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्गावर कुणाल पाटील. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. आणि पहिलाच बॉल अलिमेशन तितकं प्रॉपर नव्हतं. टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा 2 धाव मिळू शकतात. ॲक्युरेट थ्रो. 2 धावा सहजतेने पूर्ण केले जात आहेत. 2 धावांच्या मदतीने आपलं खातं उघडताना बॅटर कैवल्य पाटील गुणवंत असा खेळाडू आहे. आज जर बघितलं तर त्याची प्रसिद्धी सुद्धा जास्त आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळत असतं. खुल्या गटामधून ज्या मॅचेस होतात संपूर्ण भारतभर आणि आउट ऑफ इंडियामध्ये सुद्धा त्याचे दौरे यापूर्वी झाले. 2017 साली त्याने पहिला दौरा केला होता दोहा येथे. आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी बॅटिंग आणि बॉलिंग करताना केली होती. पहिला असा खेळाडू आपल्या या नायगाव पूर्वपट्टी विभागातील कैवल्य पाटील. आणि तो स्ट्राईक इनकडे. परंतु तो काळ वेगळा होता. ती वेळ वेगळी होती. आणि आत्ताची वेळ सुद्धा वेगळी आहे. इम्प्रुव्हमेंट सुधारणा सातत्य राखणं गरजेचं असतं. सुधारणा तर केल्याच पाहिजे परंतु सातत्य सुद्धा राखता आलं पाहिजे खेळाडूला. ओ आत बॅटचे इनसाइड एज आत वळणारा चेंडू त्रिपाळ उद्ध्वस्त. विकेटचं झालंय पतन. बिग ब्लो. मोठी विकेट गॉन. लकी स्ट्रायकरच्या फिरकीपट्टू कुणाल पाटील याने आज तिसरी रचनी आहे. म्हणजेच आज फायनल डे आहे. अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या मॅचेस बघायला मिळतील. सर्व जे संघ मालक आहेत ज्यांच्या मॅचेस नाहीत त्या सर्व संघ मालकांना मी विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. कारण आपल्यामुळेच हे CPLचं पहिलं पर्व व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पडतोय. नवीन बॅटर आता मैदानाच्या दिशेने उतरलाय. रवी वाघमारे. चांगला खेळ करावा लागेल. जो विश्वास कॅप्टनने दर्शवलाय. जो विश्वास संघ मालकाने दर्शवलाय. प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये खेळण्याची संधी संघ मालक हे त्याला देतातच. आता या मॅचमध्ये बघूया काय करतोय. हो पुन्हा आत वळणारा चेंडू आहे. अपील जोरदार होतं परंतु इम्पॅक्ट जर आपण बघितलं तर वळताना चेंडू जरूर दिसला. बॅटचं एज लागलंय. आणि जरी इम्पॅक्ट पाहिला असता तर पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप हा इम्पॅक्ट इथे पाहायला मिळाला होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात 3. 3 धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. दर्जा आणखीन वाढेल. पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ पुढे येऊन चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक तिथे तैनात होता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये तो करत नाही कोणती चूक. आणि गोलंदाजाने भागवली. या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का गॉन.
फळकावर आणि यश मिळालं पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल याला. तीनचा आकडा जर आपण बघितलं तर एक खेळाडू आपण अंडर-19 मध्ये खेळताना दिसला होता. 3 फेब्रुवारी 2005 साली जन्मलेला खेळाडू होता सचिन धस. लकी स्ट्रायकर टीमचे संघमालक सिद्धार्थ मात्रे आणि मयूर पाटील यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या स्टेजवर या. तर सचिन धस हा जो खेळाडू वयाच्या 4थ्या वर्षापासून ज्याला क्रिकेटची आवड होती, अभ्यासामध्ये सुद्धा तो गुणवत्ता सिद्ध करत होता. परंतु त्या वडिलांचं स्वप्न होतं एक चांगलं क्रिकेटर बनायचं आणि आईचं स्वप्न मात्र एक वेगळंच होतं. आई API आणि वडील आरोग्य विभागामध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते आणि जिद्दपोटी वडिलांनी त्याला अखेरीस सचिनचंच नाव ठेवलं. सचिन धस हा खेळाडू आज जर बघितलं तर अंडर-19 मध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसला. जरी भारतीय अंडर-19 टीमने विश्वकप जरी जिंकला नसला तरी त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता आणि तो आकडा इथे आलाय 3 वर 2 गडी बाद. आपला खोल डिलिव्हरी फक्त डिफेन्स केलं जातं या चेंडूला नवीन आलेल्या बॅटरद्वारे. विशाल रावते इथे कुठेतरी डावपेच चुकलेत, कारण स्ट्राईकला आपण सलामीला विशाल रावते याला आपण बघतोय. नवीन बॉलवर चांगल्या पद्धतीने खेळू शकतो विशाल रावते हा खेळाडू, परंतु इथे चेंजेस केलेत. 5 सामन्यामध्ये त्यांनी एकंदरीत 55 धावा बनवल्यात. तो विशाल रावते नॉन स्ट्राईक कडे. क्रॉस पॅटर्नने फटका खेळलाय, चेंडू मिड विकेटच्या दिशेने, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतं 4 धावा आणि RK द ग्रेट मराठा खेळामध्ये त्यांच्या स्टँड मध्ये जल्लोष होतोय. चौकार. आहे ती 8. RK द ग्रेट मराठाची आतापर्यंतची जर वाटचाल आपण बघितली तर पहिला मॅच त्यांनी खेळला होता बंटी सिक्सर्स 2727 संघाविरुद्ध. तो त्यांनी 8 विकेट्सने जिंकला होता. मॅन ऑफ द मॅच कैवल्य पाटील ठरला होता. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं दुसरा मॅच कानाई स्पाही संघाविरुद्ध खेळला होता, तो सुद्धा 8 धावांनी जिंकला होता. मॅन ऑफ द मॅच विशाल रावते ठरला होता. तिसऱ्या मॅचमध्ये त्यांनी सनम कुमार रायडर्स संघाविरुद्ध पराभूत झाले होते आणि 9 विकेट्सने ते पराभूत झाले होते. चौथा मॅच त्यांचा होता NR कट्टा आणि हा मॅच त्यांनी 15 रन्सने जिंकला होता. मॅन ऑफ द मॅच ठरला होता कैवल्य पाटील. 5व्या मॅचमध्ये त्यांची वाटचाल अशी जे बघितली आपण तो आजचा तो टीम 94 कामन संघाविरुद्ध आणि तो त्याने जिंकला 8 विकेट्सने. मॅन ऑफ द मॅच ठरला होता स्वराज मडवी. ही त्यांची वाटचाल होती या CPL मधील. आता ह्या मॅचमध्ये बघूया त्यांचा परफॉर्मन्स कसा होतोय. स्वयंभूर प्रतिष्ठान पायगाव टीमचे जितू गवळी साहेबाला विनंती करतोय, जे संघ मालक आहेत त्यांना विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये या. संघ मालक स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव जितू गवळी साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. गोलंदाज मार्गावर नंबर 2चा षटक टाकण्याकरिता गोलंदाज प्रताप भोईर. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू येतो मिड ऑन क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली ती ह्या वेळेला 9 9 रन्स ऑन द बोर्ड. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाई टीमचे संघ मालक या ठिकाणी जर असतील प्रवेशजी देवळीकर, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याचबरोबर आपला स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. बाबा 9191 कामन आदरणीय कमळाकर जाधव साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आला असाल तर अतिथी कक्षामध्ये आपला सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर जय महाकाळ मालचीपाडा टीमच्या संघ मालकाला सुद्धा विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये या. देवानंद राऊत साहेबांना विनंती असेल प्लीज आपण उपस्थिती दर्शवा. पुढील चर्चा आपण करणार आहोत जे संघ मालक आहेत त्यांची. टॅप केलं जातं या चेंडूला. अनपेक्षितरित्या आत वळणारा चेंडू होता. गोलंदाजी मार्गावर नंबर 2चं षटक टाकणारा गोलंदाज आहे प्रताप भोईर. एक फिरकी पट्टू तुम्ही या वेळेला बघतायत. धावसंख्या धाव फलकावर लागली जाते ती 10 धावा 10. NR कट्टा जीवचंद्र टीमचे संघ मालक
श्री राज चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक, स्विच हिट. मिळत आहेत 6 धाबा, न इक्का दुक्का, सीधा छक्का, बिगी. उजव्या साईडला खेचला असा तरी मला वाटतं 6 धाबा मिळाल्या असत्या. स्लॉटमध्ये चेंडू होता आणि या चेंडूला सुंदररित्या फीक केलं. स्विच हिटच्या स्वरूपात 6 धावा मिळवल्यात. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राबाहेर हा चेंडू गेला होता. 6 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 16. पुढचा बॉल प्रताप भोईर याचा. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केले. आत वळणारा चेंडू होता. ऑफ ब्रेक चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून दिला. 1 धाव पूर्ण केली. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा, 17. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल रिमेनिंग इन दिस सेकंड ओव्हर. प्रत्येक संघ मालकांचं स्वागत आणि सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आता रवी वाघमारे फक्त विकेटवर उभं राहिलं ना तर धाबा मिळू शकतात आणि तेच काम सध्या रवी वाघमारे करतोय. एकेरी दुहेरी धावेनीची ते दोन्ही बॅटर संघाचा डाव सावरत आहेत आणि विशाल रावते याला ठाऊक आहे जितका मोठा फटका आपण खेळू शकतोय तितके प्रयत्न आपले तर होतीलच. त्या व्यतिरिक्त एखादा मोठा फटका आल्यानंतर स्वयं सुद्धा राखलं पाहिजे. अनेक टुर्नामेंटचा अनुभव आहे त्याच्या पाठीशी आणि भिवंडी तालुक्यामध्ये त्याला घेण्यासाठी अनेक संघ मालक उत्सुक असतात. इनसाइड आउट करून फुल लेंथ बॉलला वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये वळवून 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती 19 वर. 19 स्कोर मोव्स ऑन 19. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यावर आर के द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची धावसंख्या 2 गडी बाद 19 झाली आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये त्यांच्या काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम चॅम्पियन प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा वळूया. 19 धावा सलत. बंटी सिक्सर 2727 टीमचे संघ मालक काव्य पाटील, बंटी पाटील प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आपण लाख मोलाचं योगदान या स्पर्धेकरता दिलंय. लकी स्ट्रायकर्स टीमचे संघ मालक आपण जर पाहिले तर सिद्धार्थ मात्रे आणि मयूर पाटील यांना सुद्धा माझी विनंती असेल हा मॅच संपल्यानंतर आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याचबरोबर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमचे संघ मालक विकी शेठ म्हात्रे आणि जर त्यांच्या वतीने समीर तांगडे साहेबांना आपण या अतिथी कक्षामध्ये बघणार आहोत. टीम 94 कामन संघाचे सुद्धा संघ मालक या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये येतील. एस एच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरत शेख आणि संजूभाई म्हात्रे यांना सुद्धा तुम्ही बघणार आहात. त्याच्यानंतर सनम कुमार रायडर्स पायगाव या टीमचे संघ मालक म्हणून सनम गवळी यांना तुम्ही बघणार आहात. त्यांना सुद्धा विनंती करतोय जर आपण इथे दाखल झाला असेल तर अतिथी कक्षामध्ये या. वळूया तिसऱ्या षटकामध्ये लकी स्ट्रायकरची वाटचाल कशी होती त्याची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. या षटकानंतर ती चर्चा आपण करणार आहोत. त्यांनी काय परफॉर्मन्स दिलाय या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी सांभाळण्याकरता गोलंदाज चलाय अवनीश यादव. आराध्य 11 वाकराळपाडा संघामधून हा खेळाडू बिलॉंग करतोय, खेळत असतोय आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघून आत वळताना दिसला हा चेंडू आणि एक चांगला चेंडू समाप्त होतोय. केंद्रबिंदू चांगलं काम करतायत कारण क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हटलं तर केंद्रबिंदू आहे. बुद्धिमत्तेचा सितारा म्हणून श्याम पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. श्याम पाटील, सुनील मुकादाम या टुर्नामेंट्समध्ये चमकलेत. स्विच हिट
चेंडू हवेत होता, थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेल ड्रॉप झालाय आणि हा चेंडू जातोय डीप थर्डमॅन क्षेत्राबाहेर, सीमारेषे पार, मिळतोय धाबाचार, CPL चौकार. या गोलंदाजाला 5वा विकेट्स मिळण्याची शक्यता होती. 4 विकेट्स त्यांनी या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेत. हा जर झेल टिपला असता क्षेत्ररक्षकाने तर 5वी सफलता असती या स्पर्धेमधील या गोलंदाजाची. इथे तुम्ही बघू शकतायत कुमार प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या वतीने आपण बघतोय चांगलं सहकार्य या स्पर्धेकरता झालं. त्याचबरोबर जितेंद्र कामतीलाल पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. एक अतिशय चांगले उद्योजक, चांगले क्रिकेटपटू, 40+ संघाद्वारे ते क्रिकेट खेळत असतात. युवा संघामधून सुद्धा त्यांना संधी मिळत असते आणि त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय या चॅम्पियन क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये, CPL मध्ये आपलं सर्वांचंच स्वागत असेल. या मॅचकडे नुकताच लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली 24 वर. 2 गडी बाद 24 धाबा. तिसरे षटक सुरू आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 24. लढावं लागेल, किल्ला लढवावा लागेल, धावा बनवावे लागतील. मोठा फटका, हेलिकॉप्टर उडवलाय आणि ते लँड होईल काय, परंतु तिथे कोलॅप्स होतोय. क्षेत्ररक्षकाने चांगला एफर्ट दिलाय, 100% एफर्ट्स दिलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि खराब थ्रो फर्स्ट स्वरूप बॅटर पूर्ण करतायत. ह्या चेंडूवर 3 धाबा. 3 धाबांच्या सहाय्याने धावसंख्या वाढली, धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. ह्या बळीला 27 धाबा 27. बरेचसे मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत, त्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. वेलकम. कमलाकर जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. बाबा 9191 टीमचे संघमालक, त्यांच्यासोबत त्यांच्या मित्र परिवार सुद्धा इथे उपस्थित होत आहे, त्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ओहो, गुडलेन स्पॉट वरील या चेंडूवर हल्ला केलाय. चेंडू हवेत होता, पुन्हा एकदा चांगला एफर्ट दिलाय. बघा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू काय जाताना दिसत नाही. चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे, चेंडू अडवला जात आहे. धावा अडवणं गरजेचं आहे झेलपेक्षा या वेळेला, आणि तेच काम केलंय कारण कठीण झेल होते आणि 100% योगदान त्या क्षेत्ररक्षकाने दिलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. या वेळेला 29. 5 चेंडूंची समाप्ती, धावसंख्या 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये RK द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची सुपर 6 मध्ये पोहोचल्यानंतर हा सुपर 6 मधील पहिला मॅच तुम्ही बघतायत. मोठा फटका, कडक 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 बेधडक सिक्सर. षटकांची समाप्ती आणि हा सुंदर फिक केला होता या चेंडूला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 35. धावसंख्या चांगली आहे. ह्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज अवनीश यादव या गोलंदाजाने. सुंदररित्या धावसंख्या आता वाढत आहे, म्हणजे संकटमोचक. विशाल रावते यांनी सांगितलंय मला तुम्ही कुठल्याही क्रमांकावर पाठवून द्या. मला क्रमांक 1 वर पाठवलं तरी काही हरकत नाही, मिडल ऑर्डरमध्ये पाठवलं तरी काही हरकत नाही, मी माझं 100% योगदान देणार. मग तो चेंडू जुना असो किंवा तो चेंडू नवीन असो. त्यांनी ह्या टुर्नामेंट्समध्ये व्यक्तिगत धावसंख्या जर आपण पाहिली तर त्याच्याद्वारे चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये बघितलाय, ती सुद्धा चर्चा होईल. लकी स्ट्रायकर्स टीमचा लेखाजोखा आपण बघूया, त्यांचा प्रवास कसा होता. लकी स्ट्रायकर यांनी बाबा 9191 संघाविरुद्ध जो मॅच खेळला होता त्यावेळेस 12 धावांनीशी तो मॅच जिंकला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता कुमार भोईर या बॅटरने, जो पांजो इथून बिलॉंग करतोय. दुसरा मॅच त्यांचा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाविरुद्ध होता. तो मॅच त्यांना गमावावा लागला. त्या मॅचमध्ये ते पराभूत झाले होते आणि 9 विकेट्सने तो पराभव त्यांना जिव्हारी लागला होता.
तदनंतर मारवी वॉरियर्स संघाविरुद्ध त्यांनी पुन्हा कमबॅक केलं आणि मारवी वॉरियर्स संघाविरुद्ध त्यांनी 7 विकेट्सने मॅच जिंकला. प्रताप भोईर त्या मॅचचा हिरो ठरला होता. चौथ्या मॅचमध्ये त्यांनी स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघाविरुद्ध लढा दिला आणि त्या मॅचमध्ये 6 विकेट्सने तो मॅच जिंकला. गुलशन भोईर हा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरला होता. आणि 5वा मॅच जय महाकाल मालजीपाडा संघाविरुद्ध त्यांनी 22 धाब्यांशी गमावला होता. त्या मॅचला तो गमावल्यानंतर त्यांचे जे खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच होता तो हितेंद्र भोईर होता, परंतु त्यांचे सुपर 6 मध्ये जाण्याचे जे संकेत फार कमी होते. परंतु बॉलआउट स्पर्धेमध्ये बॉलआउटचे जे आपण नियमावली या स्पर्धेमध्ये ठेवले त्या बॉलआउट प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. हा वाटचाल होता, हा प्रवास होता लकी स्ट्रायकर या टीमचा. वळी आपण गोलंदाजी मार्गावर 4थं षटक निर्णायक षटक टाकण्याकरता कोण आलाय? मितेश पाटील. परशुराम पाटील सरांचे सुपुत्र परशुराम पाटील काही वेळेपूर्वी अतिथी कक्षामध्ये उपस्थित होते आणि आता सुद्धा मला वाटते लकी स्ट्रायकर्स त्यांचा जो स्टँड आहे त्या स्टँडमध्ये ते आपल्या पुत्राच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करून आहेत. हा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल दिला गेलाय. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर मितेश पाटील यांनी मिळवली सफलता. 3 गडी बाद. धावसंख्या 35. मोहनभाई कधी काय करतील हे काय सांगता येत नाही. बऱ्याच खेळाडूंना ते संधी देत असत. अप डाऊन म्हणजेच एखादा खेळाडूला एखाद्या पहिल्या मॅचमध्ये सलामीला पाठवलं तर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना 7व्या ते 6व्या क्रमांकावर सुद्धा पाठवतात किंवा तळातील फलंदाजाला ते सलामीला सुद्धा पाठवण्याचं काम करत असतात. आणि ते आरके दादा सुद्धा उपस्थित आहेत. खूप एन्जॉय केलं त्यांनी मागच्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेला. कुमार रणजित प्रकाश किनी एक समाजसेवक मोहनभाईंच्या सोबतच चांगलं कार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. होईया पुढचा बॉल कसा असेल मितेशाचा. तेजस क्रॉस बॅटने खेळण्याकरता पावित्रा होता तेजसचा. अगोदरच मनामध्ये ठरवून तुम्ही असे शॉर्ट सिलेक्शन करू शकत नाही. लेग बाईचा इशारा. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. या अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 36 36. प्रमोदजी शेडगे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम निशांतजी. खूप चांगला सपोर्ट्स आम्हाला तुम्ही दिलाय. आज सकाळ दुपारच्या सत्रानंतर त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं होतं. थोड्याच वेळात आमच्या समेत प्रमोदजी शेडगे जुडले जातील. 36 धावा झालेल्या आहेत. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हे षटक जर आपण बघितलं तर निर्णायक षटक बॅटिंग करणारी टीम करता, निर्णायक षटक आहे बॉलिंग करणारी टीम करता. दीपेश त्यांचे बंधू कुणाल पाटील काहीतरी कानमंत्र देत आहेत. स्विच करण्याकरता पावित्रा बनवला होता, मन बनवलं होतं. पॉइंट क्षेत्रामध्ये रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात हा फटका खेळला होता विशाल रावते या बॅटरने. ओहो, एक छोटीशी चूक बघितली आणि त्या चुकीचा फायदा उचलताना 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 38 वर. 3 बॉलची समाप्ती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑफिशियल पावलावर पाऊल ठेवत आज विजय कांबळे चांगलं गुणलेखन करतायत. आयुष सावंत चांगलं गुणलेखन करतायत. अंकित पवार यांचं सुद्धा चांगलं गुणलेखन पाहायला मिळतं. विशाल भोईर हे सुद्धा चांगलं गुणलेखन करतायत. म्हणजेच असे काही
त्यांनी घडवलेले स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा व्यत्यय आलाय. पुन्हा एकदा चर्चा होतोय, दोन बॅटरची चर्चा होते, दोन आमच्या ऑफिशियलची, पंचांची. पाहूया काय चर्चा असेल. श्याम पाटील काय चांगला स्टॅमिना आहे, किती चांगली ऊर्जा आहे, फिटनेस किती चांगला आहे, सातत्याने क्रिकेट हा खेळ खेळत असत. आणि आज त्यांना संधी मिळते लकी स्ट्रायकर्स टीममध्ये. संघ मालकांचं मी कौतुक करेन, कारण JPL मध्ये सुद्धा त्यांनी टीम्स या आपला संघ उतरवला होता. लकी स्ट्रायकरचे संघ मालक सिद्धार्थचे म्हात्रे आणि मयूरचे पाटील. बघा हे चेहरे पडद्याआड जास्त असतात आणि पडद्यासमोर फार कमी येत आहेत. त्यांचं कौतुक मी करेन आणि त्यांना विनंती करतोय, आपल्याला या ठिकाणी आमंत्रण दिलंय. वळूया आपण चौथा चेंडू कसा असेल गोलंदाजाचा. वेलकम प्रमोदजी शेडगे, आम्ही आपलं स्वागत करतोय. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. काय चांगलं तंत्र वापरले गेले गोलंदाजाद्वारे. असं वाटते की चेंडू त्याच्या वेगाने येतील, परंतु तो कधी कधी व्हेरिएशन करतोय, बदल करतोय, इन कटर चेंडू टाकतोय. बॅटरला अचंबित करणारे चेंडू त्याच्याद्वारे फेकले जात आहेत. धावसंख्या 39, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये त्यांनी पूर्णतः बांधून ठेवलं बॅटरला. विशेष म्हणजे विशाल रावते ह्याला सुद्धा एक स्ट्राईक मिळाली होती, त्याला सुद्धा त्याने बांधून ठेवलं. व्यक्तिगत अशा 25 धावा बनवल्यात सध्याच्या घडीला विशाल रावते, आणि संकटमोचकाची भूमिका त्याने अदा केली. RK द ग्रेट मराठा शिवचंद्र संघाकरता 5 सामन्यांमध्ये त्याच्या 80 धावा झाल्यात. म्हणजेच पुढे जर CPL ची स्पर्धा आपण पर्व 2 बघितलं तर पर्व 2 मध्ये त्याच्यावर सुद्धा जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. सोनिका माता मालोडी संघातून तो खेळत असतोय, मालोडी गावातून बिलॉंग करतोय, आणि त्याला नॉन स्ट्राईक इनकडे तुम्ही बघतायत. थोड्या वेळापूर्वी थोडासा त्रस्त होता आणि रिले स्प्रे सुद्धा त्याने वापरला होता. का मॅच अजून थांबला, वेळ जास्त वाया जातोय. पुढील मॅच त्याची चर्चा आपण करणार आहोत. पुढील मॅच असेल टीम 94 कामन वर्सेस स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. टीम 94 कामन आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव, आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. पुढचा बॉल. तेजस तेज गतीने खेळण्याचा प्रयास होता तेजसचा, परंतु चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. एक धाव पूर्ण केली, लेग बायचा इशारा. या एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 40 वर. 40 रन्स. 5 बॉलची समाप्ती, 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर 40 धाबा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. किती चांगली गोलंदाजी केलाय. प्राऊड फील होत असेल या वेळेला परशुराम पाटील यांना. जरी शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तरी चांगली गोलंदाजी मितेश पाटील याची. 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्यात. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता, परंतु त्याला चकवा देत चेंडू सीमारेषे पार. आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. शेवटच्या बॉलवर आलाय हा षटकार. तर विशाल रावतेची त्याने बनवल्या 31 धावा. या 31 धावांमध्ये 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले आणि एक खणखणीत चौकार. 13 बॉलमध्ये 31 धावांचं त्याचं योगदान पाहायला मिळालं. शॉर्ट ब्रेक घेऊया आणि शॉर्ट ब्रेकमध्ये थेट वळूया आपण टॉसकडे. ऐकूया सुमधुर गीत. मालक जरी संघ त्यांचा
सुपर 6 मध्ये नसला तरी चांगले समाज कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलाय. नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पुढे आहेत. इथे सुद्धा या स्पर्धेकरता रोख रक्कम 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य कमाकर जाधव साहेबांकडून झालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. टॉस होतोय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव, त्यांचे कॅप्टन आहेत कल्पेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन टीमचे कॅप्टन आपण बघतायत ते म्हणजेच राहिल अन्सारी. कॅमेरामॅन त्या ठिकाणी सज्ज होत आहेत हे संपूर्ण क्षणचित्र टिप्पण्या करता. वळूया आपण टॉसकडे. हिड ओ टेल? इट इज टेल. मी विनंती करतोय कमलाकर जाधव साहेबांना आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. शुभेच्छा. काटा आवाज दिला होता, काटा आलाय आणि जो थरार बघितला आपण बॉल आउटचा त्यानुसार संधी मिळते तुम्हाला. टॉस जिंकलात, निर्णय काय असेल? गोलंदाजी कराल. काही बदलाव केलेत आता ह्या मॅच करता कारण महत्वपूर्ण मॅच आहे सुपर 6 मधील. हो, 1-2 जण आले नव्हते, त्यांना इन करायचा प्रयत्न. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? एक 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. टार्गेट कोणतं असेल, कोणत्या बॅटरला प्रथम बाद करण्याचा विचार असेल? कारण टीम 94 कामन संघाचे बरेचसे खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. नाही, सर्वांनाच टार्गेट असेल. एक लाईनीत भेटले तर चांगलं होईल. विशेष म्हणजे स्वप्नील आणि राहिल करता काय डावफीस ते ॲज पर सिच्युएशन आम्ही एक्झिक्यूट करू. मजा आली खेळताना, जो थरार बॉल आउटचा होता. खूप मजा आली. प्रथमच आपल्या लाईफमध्ये असा बॉल आउट एन्जॉय करायचा मजा आली. तुमची काय इच्छा आहे? पुन्हा ही CPLची स्पर्धा व्हायला पाहिजे? दरवर्षी नक्की होणार. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया कल्पेश यांच्या टॉस त्यांनी जिंकल्या आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. राहिल, तुम्ही काय केलं असं टॉस जिंकल्यावर? बॅटिंग. म्हणजेच मनाप्रमाणे सर्व गोष्टी ज्या ठरतात त्या तुमच्या मनाप्रमाणेच होत आहेत. बॅटिंग करायच्या आहेत. किती धाव बनवाल 4 षटकात? 45 to 50 धाव. समोरचा संघाने जी वाटचाल केली ती सुद्धा खूप चांगले, ट्विस्ट चांगला होता, त्यांचा प्रवास सुद्धा चांगला होता. चांगले बॅटर त्यांच्या टीममध्ये आहेत. तर त्या संघाविरुद्ध लढा कसा असेल? बॅटल तर नक्की चांगलं बघायला भेटेल. लीग मॅचेसमध्ये तुम्ही दोघे एकत्रित आला होता, त्यामध्ये निर्णय काय झाला होता त्या मॅचचा? लीग मॅचेसमध्ये तुम्ही खेळलात? नाही खेळलात, म्हणजे आता पहिल्यांदाच आम्हाला होणार आहे. पहिल्यांदा नक्की मदत येईल. सपोर्टर्स या वेळेला किती आलेत? आहेत तरी पण फिर भी कितने आहे? खूप आहेत. खूप आहेत. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, कारण दोन्ही टीमचे खेळाडू उतरत आहेत. जिद्दीने केला, चांगलं लढा, एवढंच मी म्हणेन. दोन्ही कॅप्टनने चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत दिलेल्या आहेत. टॉस मित्रांनो झालाय आणि टॉस जिंकलाय तो स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमचे कॅप्टन कल्पेश म्हात्रे यांनी. टॉस जिंकून त्यांनी सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे टीम 94 कामन या संघाला. होणारा मॅच 4 षटकांचा असेल. प्रेक्षक जे घरी गेले असतील जेवायला त्यांनी त्वरित मैदानाच्या दिशेने या, कारण ह्या मॅचमध्ये सुद्धा खूप चांगली मजा तुम्हाला लुटता येईल. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत आमचे साथी कॉमेंटेटर मिस्टर प्रमोदजी शेडगे. महाराष्ट्राचा एक गोड आवाज. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. यांचा आवाज आपण ऐकतायत. त्या अगोदर निशांतजी पाटील, अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकलात. या स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये विजय भोई यांचा सुद्धा आवाज आपण ऐकलात. चॅम्पियन प्रीमियर लीग सर्व कार्यकारिणी मंडळ यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक सुंदर प्लॅटफॉर्म जो मिळाला चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये. आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न जे आहे ते मात्र पूर्णत्वास नेत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना आर.के. द ग्रेट मराठा या टीमने जवळजवळ 46 धावा फलकावर लगावल्या. 47 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ज्यामध्ये विशाल रावतेने क्लास बॅटिंग केली आणि आत्तापर्यंत 80+ धावा या सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल रावतेने 13 बॉलमध्ये 31 धावांची जबरदस्त बहारदार खेळी केली, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर रवी वाघमारेने मात्र 10 धावांचं योगदान दिलं. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर चॅम्पियन प्रीमियर लीगचा धूमधडाका होत असताना आपण पाहत आहेत या स्टेजपर्यंत पोहोचले गेलेत. अतिशय जबरदस्त मेहनत समित दादा पाटील असतील, त्याचप्रमाणे आपण पाहता शिवाजी भुरे असतील जे अध्यक्ष आहे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, आणि संपूर्ण टीमने भाविश भोईर असतील, त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत वेगवेगळे मात्र ज्यांनी आयोजकांनी खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे
त्या सर्वांचं करूया आपण हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. कैवल्य पाटील बंधू एक ब्रँडेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख. तर एका साईडला आपण पाहत आहेत कुमार भोईर मॅन फ्रॉम पांजू आणि एका साईडला सचिन भोईर मॅन फ्रॉम पांजू. दोन्ही हे अनमोल रत्न आहेत पांजू गावातील. मात्र एक छोटंसं बेट आणि त्या गावातून मात्र आज क्लास आणि क्वालिटी ही फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. वसई तालुका आणि पालघर जिल्ह्यामध्ये सज्ज नव्हते, हे सेट झाले नव्हते. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ते पाहत होते. फील्ड रिस्ट्रिक्शन पहिल्या पॉवर प्लेमध्ये कसं सजवलंय हे पाहत असताना यष्टीरक्षकाची भूमिका प्रमोद पाटील यांना आपण पाहत आहेत. मॅग्निफिसंट प्लेअर. पहिलाच बॉल खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलं गेलं. गली रिजनमध्ये खराब फिल्डिंग आणि त्याचा नतीजा बॅकअप खूप चांगला मिळाला. तेजस सुंदरेकडून मात्र ही चुकी होईल असं अपेक्षित नव्हतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 अशी स्थिती पाहायला मिळते. चॅम्पियन प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि रात्र अशी ही स्पर्धा डे अँड नाईटच्या फॉर्मॅटमध्ये येऊन टिपली गेली. पुन्हा एकदा बॉलर तयार. कैवल्य पाटील बंधू आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. 1 बॉलच्या समाप्तीनंतर 2. इथून बाची एज इथपर्यंत स्पष्टपणे आवाज आला होता. नशिबाचा चौकार मिळेल याला म्हणतात. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. येतोय नशिबाचा चौकार. सहा धावा फलकावर आणि 6 धावाचा आकडा कैवल्य पाटील बंधूसाठी सुद्धा फेवरेट ठरला गेला, कारण या सिरीजमध्ये 6 विकेट ज्याने मात्र जरूर बळी मिळवले गेलेत. आतापर्यंतचा प्रवास कैवल्य पाटील बंधूचा राहिला. ब्रँडेड खेळाडू आहे. 6 धावा फलकावर. अप्रतिम सरप्राईज करून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. अचंबित करून जाणारा चेंडू. कैवल्य पाटील बंधू मात्र डोक्यावर हात देत असताना, कमरेवर हात देत असताना हे काय झालं, क्लीन बोल्ड कसा झाला नाही आणि हे दर्शवत असताना थोडंसं रिॲक्शन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन मात्र कैवल्य पाटील बंधूचं पाहायला मिळालं. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना, प्रथम फलंदाजी करताना आर.के. द ग्रेट मराठा ही टीम आपण पाहू शकलात. रणजितदादा किनी, मोहनदादा पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. ऑन साईडला खूप चांगला बॉटम हँडचा उपयोग केला. MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलं गेलं. तत्पूर्वी सिंगल मिळाली. तिथून फील्ड होईपर्यंत सिंगलच मिळते. विशाल राऊतने आज जबरदस्त खेळ साकारला गेलाय. मॅग्निफिसंट प्लेअर म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. पराग यांची सुद्धा खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून राहिले. दिवस रात्र झटत असताना या स्पर्धेला सातत्याने झटताना आपण पाहू शकलात. तर गोल्डन 6 मारणारा भूषण भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. एन्जॉय करतायत या CPLला. प्रत्येकाने मात्र सांगितलं, कल्पेश म्हात्रे यांनी सुद्धा सांगितलं की ही स्पर्धा दरवर्षी होईल आणि खऱ्या अर्थानं पाठबळ मिळालं ते 12 संघाच्या संघ मालकांचं, ज्यांनी मात्र खूप चांगली मेहनत घेऊन खऱ्या अर्थानं आज खेळाडूंना प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आणि जे आमचे दातृत्व व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांचं करूया आपण धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7-7. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. प्रमोद पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जाईल. खूप चांगली हीच ताकद राहिले गेले. चेतन पाटील चँग थोडेसे मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळाले या सिरीजमध्ये, परंतु नो डाऊट अबाउट इट टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी गाजवलंय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत कैवल्य पाटील बंधूच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर आज जुचंद्र ते शारजा कतारचा स्टेडियमचा प्रवास या खेळाडूचा राहिला. फॅब्युलस प्लेअर. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. सचिन भोईरचा फुटवर्क यावेळेला चांगलं होतं, परंतु चेंडूच्या मेरिटमध्ये आले नाहीत, खेळले नाहीत. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येताना पाहायला मिळाले नाहीत. आणि कैवल्य पाटील बंधूने मात्र आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. कैवल्य पाटील बंधू तेच दर्शवत असताना की इथे जर थोडीशी मिसफील्ड झाली नसती तर कदाचित धावांचा वेग वाढला नसता.
परंतु तसं काही घडलं नाही आणि यावेळेला 7 धावा. खूप चांगलं षटक राहिलं. पॉवर प्लेचं बंधन होतं. पॉवरफुल बॉलिंग झाली कैवल्य पाटील बंधूच्या माध्यमातून. आता येणारी बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 40 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. 13.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल लकी स्ट्रायकर्स या टीमला आर के द ग्रेट मराठा टीम संघासमोर. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 सीझन 1. आई तुला स्कोर कार्डवर लागले जाते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 7 येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये लकी स्ट्रायकर्स या टीमला ते लकी स्ट्रायकर्स संघाचे जर आपण पाहिले तर जे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धार्थ म्हात्रे आणि मयूर भोईर हे 2 ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले संघ मालक मिळालेत या लकी स्ट्रायकर्सला. मयूर पाटील आपण पाहत आहेत. मयूर पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे अशी जोडी एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. जसं मोहनदादा पाटील आणि अर्केदादा यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एवन जोडी म्हणजे दोन्ही आमने सामने आहेत. टॅप केला जातोय. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने कुमार भोईर आपल्या संघाला घेऊन जातोय 8 या धावसंख्येवर. आज आमच्या मुख्य मंचावर उपस्थित झालेले सर्व मान्यवर मंडळी. थोड्याच वेळात आपण संदीप गावण सरांकडे वळणार आहोत. त्या अगोदर आपण पाहिलं तर या षटकानंतर आपण जाणार आहोत. 8 धावा फलकावर 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. विजयासाठी अजून सुद्धा 39 धावेची आवश्यकता असेल. बॉल तयार. और पिच चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेलाय. लॉंग ऑनचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. कोणती मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पवेलियन. एक बिग विकेट. सचिन भोईर गॉन. थँक्यू सो मच. आपल्याला इथं वेळ मिळतो आणि म्हणूनच कॅमेरामॅन या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहेत. मी अतिथी कक्षामधून विनंती करतोय आदरणीय सन्माननीय कमळाकर जाधव साहेबांना त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या स्पर्धेकरता त्यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य असलं. एक समाज कार्यकर्ते म्हणून त्याने आपला ठसा उमटवलाय. KPL मध्ये सुद्धा त्यांच्या टीमला तुम्ही बघणार आहात आणि नेहमीच कुठेही क्रिकेटची स्पर्धा असो ते उपस्थित राहत आहेत, मोटिवेट करतात आपल्या खेळाडूंना. कमलाकर जाधव साहेबांना विनंती करतो प्लीज सर आपण या ठिकाणी या. इथे आपण येण्याची कृपा करावी. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. प्रतिक्रिया सुद्धा थोड्याच वेळात आम्ही जसं वेळ मिळेल तसं त्यांच्याकडून आम्ही जाणून घेणार आहोत. जरी या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ पराभूत झाला असला तरी मात्र त्यांच्या संघ मालकांनी इथे मन जिंकलेत. मी CPLचे अध्यक्ष चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी भोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करावा. माईची उप देणारी शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे कमलाकर जाधव साहेबांना, ज्यांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं आहे. आणि त्यांच्याकरता जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद सर. योगदान आपलं फार मोलाचं आपण दिलं या स्पर्धेमध्ये. हे तुम्ही बघू शकतायत. कॅमेरामॅनने हे संपूर्ण दृश्य टिपली जात आहेत. माईची उप देणारी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी होतो आहे. वळी आता पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. विकेटचं तर पतन झालंय, अपील केलंय आणि महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवली आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा सज्ज होत आहेत आमचे कॉमेंटेटर प्रमोदजी शेडके. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. यावेळेला गुलशन भोईर आपण पाहू शकाल. ज्या खेळाडूने मात्र आतापर्यंत त्याचा प्रवास जर आपण पाहिला तर 61 रन्स एकंदरीत कुठल्या गेल्या होत्या या सिरीजमध्ये चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये. तोच खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी मात्र वळाले होते. परंतु इथे जर आपण पाहिलं तर चांगलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही. अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली नाही आणि फलंदाज इथे बाद होताना आपण पाहू शकतात. गुलशन भोईर बॅक टू द डगआउट. सामना रंगेल यात काही शंका नाही आहे, कारण ज्या पद्धतीने दोन्ही संघ बलाढ्य आहेत या स्टेजपर्यंत पोहोचलेत म्हणजेच काहीतरी त्यांनी क्वालिटी दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून.
कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला तुम्हाला प्लेइंग 11मध्ये जागा पक्की केली जाते त्यावेळेला तुमची जबाबदारी जाणली जाते. तुम्ही ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ ऑलराऊंडर, ॲज अ विकेट किपर, ॲज अ फिल्डर म्हणून ज्या गोष्टींचा आपण सातत्याने समन्वय पाहतो त्यासाठी मात्र आपण पाहतो ऑक्शन केलं जातं. आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पूर्ण 1 वर्षाच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही किती चांगला परफॉर्मन्स केला, तुमचा क्लास काय आहे हे मात्र दर्शवलं जातं. आणि त्या लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही किती क्लास आणि क्वालिटी दर्जाचे फलंदाज आहात, गोलंदाज आहात, यष्टीरक्षक आहात, फिल्डर आहात, या सर्व काही गोष्टी पाहिल्या जातात. संघाची धावसंख्या फलकावर 9, बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3. विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. चेक. तर पायगा गावातील प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय सन्माननीय जितू शेठ गवळी यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. जितू शेठ गवळी आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर जितू शेठ गवळी यांचं देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आणि त्यांना आयोजकांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं जातं. तर पुन्हा एकदा विनंती करतोय आदरणीय सन्माननीय जितू शेठ गवळी यांना की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर योगदान सर्वांचं राहिलं आहे. परंतु या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कन्हैया भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये आर्थिक सहकार्य त्यांचा देखील आभार. आणि व्यासपीठावरती जर पाहिलं तर नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रथमेश कन्हैया भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आणि त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय. तर जितू शेठ गवळी आपल्यास विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर बल आपण पाहत आहे 16 धावा. काय फ्लॅट 6 यावेळेला खेळला गेला होता. प्रताप भोईर एक जबरदस्त बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीममधून खेळत असताना गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या खेळाडूला कूल अँड काल्म. संघाची धावसंख्या फलकावर 16 धावा. सुप्रीमो स्कोरर संजयजी मात्रे यावेळेला दर्शवत असताना इथून प्रवास आहे तो 31 धावांचा. 31 धावा विजयासाठी अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चॅम्पियन प्रीमियर लीगचा हा थरार आणि घमासान क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. 12 संघाचे संघ मालक आणि ज्यांनी मात्र ही जबाबदारी घेतली, खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. आज प्रत्येक खेळाडू मात्र त्या संघ मालकांचा ऋणी आहे. कारण ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक संघामध्ये वेगवेगळे विभागून खेळाडू गेले आणि आज त्यांचा क्लास, त्यांचा दर्जा जो आहे तो मात्र या ठिकाणी दाखवला जातोय. नो डाऊट अबाउट इट. प्रताप भोईर तर ऑलरेडी आपण पाहिलं तर भरपूर वर्ष क्रिकेट ज्याने हाताळलंय अजूनपर्यंत चांगला खेळ करतायत. फुल टॉस बॉल होता. इथून खेळण्याचा प्रयत्न विशाल रावतेने विथ द बॅटने खूप चांगली कामगिरी केली गेली होती. परंतु इथून 2 धावा लेग बायच्या स्वरूपात मिळाल्या. विशाल नाईक सर आणि एका साईडला अशोक राऊत सर, दोन्ही एक्सपिरियन्स अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना 46 धावा फलकावर आरके द ग्रेट मराठा टीमने फलकावर लगावल्या. 47 धावांचा पाठलाग करताना लकी स्ट्रायकर्स टीम आतापर्यंत 18 जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच इथून प्रवास जो आहे तो 12 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता असणार आहे. 12 बॉल 29 धावा 14.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 12 चेंडू 29 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. ठिकाणी नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रथमेश कन्हैया भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल आणि त्यांना विनंती करतोय या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिवाजी भुरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करावा. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य
आणि आज आवर्जून या स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत आणि त्यांचा या आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्वागताने सन्मान केला जाईल. जबरदस्त युवा व्यक्तिमत्व या परिसरातील प्रथमेश कन्हैया भोईर आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव त्यांना आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्मान नसे हा तर आहे जिव्हाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय. स्वराज मडवी यावेळेला आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर, ज्याने आर के द ग्रेट मराठा टीमकडून खेळत असताना 1 षटक 1 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. टीम 94 कामण विरोधात आपण पाहू शकला होता. ही कामगिरी खूप चांगली राहिली होती. तो स्वराज मडवी पाहायला मिळतोय. 14 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 29 धावेची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग पाहायला मिळतोय. 12 बॉल, एकंदरीत 12 बॉल 29 धावा हे सामन्याचं समीकरण. मॅग्निफिसंट मॅच आपण पाहू शकाल. दोन्ही संघांमध्ये ती ताकद आहे, लढाऊ वृत्तीच्या आहेत, एकमेकांना आता डावपेच समजलेले आहेत, यात ते मात्र शंका नाही आहे. 12 बॉल 29. चेंडूची चाचपणी केली जाते. गुड शॉटचे बॉल आहेत. 3 रात्रीमध्ये आपण पाहिलं, ऑब्झर्व, निरीक्षण, परीक्षण केलेलं आहे या चेंडूचं सातत्याने. टेनिक्स बॉल आहेत त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. गुड शॉटचे बॉल या अगोदर पाहिले, तदनंतर कमिटीने विचार केला आणि आज टेनिक्स बॉल या ठिकाणी यूज केले जात आहेत. टेनिक्स बॉल 120 ग्रॅमच्या या टेनिक्स बॉलने तुम्हाला सर्वांना वेड लावून सोडलं. असा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे स्वराज मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रताप भोईर एका साईडला आपण पाहत आहेत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, कूल अँड काल्म. तर कुमार भोईर फांजूचा ब्रँड, एका साईडला टिवरीचा ब्रँड, तर एका साईडला आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडेसे हलकेसे शफल झाले होते. ॲब्सोल्युटली प्लम मिडल स्टंपला चेंडू भेदला असता आणि इथे जर आपण पाहिलं तर हलकीशी अपील केली. त्या अपीलमध्ये आत्मविश्वास होता आणि त्या कारणास्तव अशोक राऊत सरांच्या मनात कोणताही संदेह नाहीये. फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला, फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी राहिले स्वराज मडवी या गोलंदाजाची. तुम्हाला प्लॅटफॉर्म जो दिला जातो प्रत्येक संघाच्या माध्यमातून, त्यावेळेला तुम्हाला संधीचं सोनं करणं फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ते स्वराज मडवी करत असताना एक ब्रेक थ्रू लावून दिला गेला. आता 11 बॉल आणि विजयासाठी 29 धावेची आवश्यकता आहे. ऑफ साईडला फुलटॉस बॉल होता. फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. 19 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 30 आहे. 47 धावांचा पाठलाग करताना लकी स्ट्रायकर्स टीम प्रथमतः आपण पाहिलं तर थोडीशी स्ट्रगल करत होती, कारण पहिल्या षटकामध्ये कैवल्य पाटील बंधूच्या फक्त अवघ्या 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलमध्ये 1 धाव खर्च केली गेले. म्हणजेच इथून जो प्रवास आहे तो 28 धावांचा आहे. 10 बॉल आणि 28 धावा 280च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल प्रताप भोईर कॅलिबर खेळाडू. परंतु एका साईडला स्वराज मडवी अपकमिंग यंग टॅलेंट, एका साईडला आपण पाहतायत एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. 12 संघ मालक आणि 12 संघ मालकांनी
दिलेला हा आत्मविश्वास खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतोय. कैवल्य पाटील बंधू मात्र यावेळेला फील्ड सजवत असताना पाहायला मिळतात, लीड करतात ॲज अ कॅप्टन. म्हणतात ना, सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वोत्तम यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मतभेद नसावे, क्रिकेटमध्ये राजकारण नसावं, आणि क्रिकेटमध्ये मुळीच आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी बाजूला सारून सर्व धर्म समभाव ही भावना जोपासावी. खूप चांगला चेंडू होता. वाईट यॉर्करने चेंडूला फक्त दिशा दिली, उमेदीने खेळून काढला गेला. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून 19 वरून जाऊन पोहोचते धावसंख्या 21 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 9 आणि 9 बॉलमध्ये 26 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. लकी स्ट्रायकर्स या टीमला एका साईडला आर.के. द ग्रेट मराठा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांमध्ये दोन्ही अप्रतिम लढाऊ वृत्तीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. संघ आहेत तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात, कारण कोणत्याही संघाला आणि कोणत्याही खेळाडूंना कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जरी एक्सपिरियन्स खेळाडू एका साईडला असता तरी सुद्धा स्वराज मडवी मात्र या वेळेला नेव्हर गिव्ह अप, मी हार मानणार नाही हे दर्शवत असताना प्रताप भोईर समोर. आणि जेव्हा एखादा अनुभवी खेळाडू असतो, कधी कधी गोलंदाजांवर दबाव असतो की या गोलंदाजाला या फलंदाजाला गोलंदाजी टाकावी तरी कशी, परंतु इथे स्वराज मडवीचं मी कौतुक करेन. ग्रेट बॉलिंग. 8 चेंडू आणि 26 धावा, 8 बॉल 26 रन्स. तुम्ही जे पाटील यांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेला सातत्याने मात्र रात्रंदिवस मेहनत, चैतन्य कारखंडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर राऊत सॅम असतील, शिवाजी भुरे असतील, भावेश भोईर असतील, पराग म्हात्रे असतील. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. लेग बायचा इशारा अशोक राऊत सरांकडून येत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने लकी स्ट्रायकर्स टीम सिद्धार्थ म्हात्रे आणि मयूर पाटील यांचा संघ जाऊन पोहोचते फलकावर 22 या धावसंख्येवर. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 25 धावा, 7 चेंडू आणि 25 धावा. अंडर फ्लड स्लाईटमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा उष्णतेचं प्रमाण मात्र त्या फ्लड स्लाईटचं आपल्या शरीरावर येतो आणि खूप घाम गाळावा लागतो खऱ्या अर्थानं. ते रवी वाघमारेला आपण पाहिलं तर परिपूर्णता मात्र ते परिश्रम, त्याचे घामाची यावेळेला धार जरूर आपल्याला पाहायला मिळते. ती कष्टाची धार आहे. ग्रेट फिल्डर चेक. तर आदरणीय सन्माननीय रवी पाटील लेजंड क्रिकेटपटू यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. रवीजी पाटील सरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. 23 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 23 धावा. खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. लगेच संदेश डाणे आले आणि तिथे मात्र स्वराज मडवीला आपण पाहिलं तर ॲप्रिसिएशन केलं. 6 बॉल आणि 23 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक. काही सन्मान आहेत तर आपण करूया व्यासपीठावर. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जितेंद्र कांतीलाल पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर मी विनंती करतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी बुरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण जितू दादा अर्थातच जितेंद्र कांतीलाल पाटील दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि अगदी जर पाहिलं तर क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम आणि अशा व्यक्तिमत्वाचा या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जाईल चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. कारण इथे जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान केला जातोय आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर इथे जर पाहिलं तर जितेंद्र कांतीलाल पाटील दादांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्या ठिकाणी विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिवाजी भुरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची त्यांना सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेमध्ये. धन्यवाद.
तर या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस खूप चांगल्या पद्धतीनं गुणलेखकाची भूमिका पाहायला मिळाली. आयुष सावंत यांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. 24 धावा फलकावर 6 बॉल आणि विजयासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहे रुपेश मोरे. ऑन साईडला खूप चांगला फटका, बॉडमॅनचा चांगला वापर केला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहत आहेत वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25 या धावसंख्येवर 25 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 22 धावा. लकी स्ट्रायकर्स या टीमची आतापर्यंत लकी स्ट्रायकरचा विचार केला तर धावांचा पाठलाग करताना 3 वेळा, मात्र ज्यांनी चेस केलेल्या आहेत धावा, म्हणजेच यावरून स्पष्टपणे दिसतं. आणि यावेळी होतील का हा सुद्धा प्रश्नचिन्ह उद्भवला गेलाय, कारण समोर आहे जितू पाटील सारखा एक हार्ड हिटर बॅटर, टिवरीचा ब्रँड. रुपेचा हा बॉल या वेळेला लो फुलटॉस बॉल होता, परंतु डिस्टन्स क्लिअर होईल की नाही या प्रश्नचिन्ह उद्भवला. तिथे मात्र तेजस उनरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना एक्सलंट कॅच. फलंदाज बाद गॉन. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय याच विभागातील युवा व्यक्तिमत्व आविष्कार दत्तात्रय पाटील साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आणि या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आणि आभार. कारण खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनला ते आर्थिक सहकार्य करत असतात. आणि आज पुन्हा एकदा चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 22 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर लढत. जितू पाटीलने खूप चांगले प्रयत्न केले होते. बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला त्या चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत असताना, खेळत असताना, परंतु इथे जर आपण पाहिलं तर चेंडूने उंची भरपूर गाठली, त्यामुळे डिस्टन्स क्लिअर झाला नाही. कदाचित फ्लॅट चेंडू गेला असता तर डेफिनेटली षटकारावर मोहर उमटवली असती. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. इथे कदाचित प्रमोद यांनी चुकी केली की काय. व्हाईट बॉलचा इशारा 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. विशाल नाईक सरांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 27 धावा. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 धावेची आवश्यकता आहे. 500च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. प्रताप भोईरकडे ते जर आपण पाहिलं तर पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. आत्तापर्यंत डावाला स्वतःला संघाला सावरलं या खेळाडूने, लकी स्ट्रायकर्स या टीमला. स्पॉन्सर डेड बॉल घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत अनिर्णित चेंडू. 4 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूब चॅनलला जे श्रोते जोडले गेलेत प्रिन्स मूवीजला, त्यांचं करूया आपण चॅम्पियन प्रीमियर लीगच्या कार्यकारिणी मंडळाकडून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. आपण पाहिला पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते फलकावर 28 या धावसंख्येवर. 4 बॉल आणि 19 धावा. सामना रफ अँड टफ. एका साईडला आर के द ग्रेट मराठा, एका साईडला लकी स्ट्रायकर्स. लकी स्ट्रायकर्स के आर के द ग्रेट मराठा हे समीकरण जणू काही चाहत्या वर्गांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. चाहते वर्ग फार मोठ्या प्रमाणात येत असताना दोन्ही प्ले स्टँडमधून खचाखच भरलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं चहू बाजूने. अतिशय सुंदर ही स्पर्धा चॅम्पियन प्रीमियर लीग, खऱ्या अर्थानं मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. यंग टॅलेंटचा भरणा असलेला, मात्र प्रत्येक संघामध्ये नवीन चेहरे. ऑन साईडला बॉडमॅनचा उपयोग केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. एक्सलंट टायमिंग. मॅग्निफिसंट. प्रताप भोईरच्या बॅटमधून निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. टायगर अभी जिंदा आहे.
आणि सरळ चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध फ्लेक ऑफ द रेस्ट पाहायला मिळाला. सुपर टायमिंग. जर 12 धावा आल्या तर सुपर ओव्हरला मात्र तुम्हाला सामोरे जावं लागेल. बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 13 धावेची आवश्यकता. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामधला प्रताप भोईर, व्हॉट अ टॅलेंट. यावेळेला स्लोवरून चेंडू जरूर होता, लो फुलटॉस बॉल होता, खेळायचा होता ऑन साईडला. मात्र इथे काय घडलं जाईल याकडे लक्ष असेल. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? एक धाव रोखण्यासाठी मात्र विचार केला नाही, तर प्रताप भोईरला विकेट कशी मिळेल याकडे लक्ष दिलं. परंतु इथून अजून सामना बॅलेन्सिंग आहे. प्रताप भोईर दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत आय एम ऑलवेज रेडी. 36 धावा. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या. एकंदरीत आपण पाहत आहेत 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहत आहेत, परंतु जेव्हा जेव्हा पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय तेव्हा तेव्हा कहाणी बदललेली आहे. 2 चेंडू 11 धावा. गुलशन भोईर येत आहेत. हे पाणी नाही तर मेसेज देण्यासाठी आले आहेत. इथून थकवा जरूर जाणवतो. सकाळचं दुपारचं संध्याकाळचं सत्र जवळजवळ 4:30-5 वाजण्याच्या सुमारास सुद्धा मात्र उष्णतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. टेम्परेचर वाढताना एप्रिलचा महिना मार्चपासून जो आपण पाहत आहेत उष्णतेचं प्रमाण वाढताना, त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाची आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही डेचं क्रिकेट खेळताय तर तुम्ही कॅप गॉगलचा वापर करा. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. डिहायड्रेशनपासून वाचतील, वंचित राहतील याकडे लक्ष घ्या. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती आहे. 36 धावा. 2 बॉल 11 धावा. आवेश पुणेकर यावेळेला आपण पाहत आहेत इन ॲक्शन. संदेश ढाणे एका साईडला आपण पाहत आहेत. ॲप्रिसिएशन केलं होतं स्वराज मडवीला. इथून मग जर आपण पाहिलं तर आर के द ग्रेट मराठा की लकी स्ट्रायकर्स की आर के द ग्रेट मराठा. 2 बॉल 11 धावा 2 बॉल. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त सामना. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024चा सीझन 1चा धुमधडाका. अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. काय सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच अँड हाय व्होल्टेज मॅच. हाय लेवल स्टँडर्डचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये. 2 बॉल 11 धावा. ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर केला. मनगडाचा वापर करत असताना डीप मिड विकेटला चेंडूची फेक करतील का कैवल्य पाटील बंधूला माहिती आहे. तेवढंच उमेदीने मात्र चेंडू स्वतः घेऊन येत आहेत. इथून जर मिस्टेक केली तर कदाचित आपल्याला त्याचा भुगतान सोसावं लागेल. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 38. 1 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. आता इथून 1 2 3 4 फिल्डर येत आहेत. सहकारी येत आहेत. सांगतायत रुपेश मोरेला की तू फुलटॉस बॉल दे, परंतु असा फुलटॉस देऊ नको की बिमर असेल. इथून फुलटॉस असा दे की मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर असेल. परंतु प्रताप भोईर मात्र यावेळेला जरूर जेव्हा म्हणत असतील की असा चेंडू येऊ दे की बिमरच्या स्वरूपात येऊ दे आणि त्या चेंडूवर षटकाराची मोहर उमटू दे. अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन चाललं असेल माइंडमध्ये. काय माइंडमध्ये यावेळेला काहूर चाललंय. दोन्ही बॅटर आणि एका साईडला बॉलरच्या. 1 चेंडू आणि 9 धावा. चॅम्पियन प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर सामना. आर के द ग्रेट मराठा एका साईडला लकी स्ट्रायकर्स सिद्धार्थ म्हात्रे मयूर पाटील यांचा संघ, तर एका साईडला मोहनदादा पाटील रणजितदादा किनी यांचा संघ पाहायला मिळतोय. स्टँडिंग ओव्हेशन तर राहिलंय आतापर्यंत. या चेंडूनंतर थोडंफार कुठेतरी सेलिब्रेशन पाहायला मिळेल प्रत्येकाच्या प्ले स्टँडमध्ये. दोन्ही कोण संघ जिंकेल. इथून मात्र फुल टॉस बॉल जरूर होता. चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहू शकला षटकारात परावर्तित केलं आणि 2 धावेने पराभूतच्या छायेत जावं लागलं. आणि इथून आर के द ग्रेट मराठा टीमने बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती अतिथी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय भूषणजी कामणकर यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आपणास विनंती करतोय. तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिवाजी भुरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भूषणजी कामणकर यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अगदी आदर्श माजी सरपंच कमलाकर जाधव साहेबांच्या सोबत ते नेहमी असतात आणि या व्यक्तिमत्वाचा या आपल्या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. जर पाहिलं तर चॅम्पियन